आमदार गोपाळा यशोदेच्या तान्याबाळा ए धक्कमक्कुम धक्कमक्कुम धक्कमक्कुम. नमस्कार, मी संदेश साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज म्हणजे गोकुळाष्टमी आणि दहीहंडी. आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे आणि आपल्या कासाडे तिट्यावरती सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतो आहे. तर मी आता कासाडे तिट्यावरती चाललो आहे आणि कशाप्रकारे यावर्षी दहीहंडी ती बघूया आणि किती प्राईज आहे ते सुद्धा बघूया आणि संपूर्ण त्याची तयारी म्हणजे आता तयारी चालू झाली आहे आणि संध्याकाळपासून मग दहीहंडी फोडायला सुरू करणार. आता दुपारचे 12 वाजलेत आणि हळूहळू दहीहंडीची तयारी चालू आहे. तर आता पण त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया आणि कशाप्रकारे यावर्षीची दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतो तो बघूया. आणि हा कार्यक्रम साजरा होतोय माननीय आमदार श्री प्रमोद जटारजी मित्रमंडळ यांच्याकडून आणि त्यांचे अध्यक्ष. आपण आलोय तिट्यावरती आणि इकडे आता दहीहंडीचं सेटअप चालू आहे. मानाची दहीहंडी माननीय आमदार प्रमोदजी जटार मित्रमंडळ कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि अध्यक्ष इकडे आहेत आपले प्रसाद जाधव स्वतः इकडे आता जातीने सगळं सेंटर म्हणजे बरोबर सेट करतात. आपण त्याच्याशी बोलणार आहोत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा पण आनंद घेणार आहोत. क्रेनवरती आता सध्या दहीहंडी लावलेली आहे. 2025 दहीहंडी आता वरती सेट झालेली आहेत. आपल्याला अध्यक्ष प्रसाद जाधव आहेत. यावर्षी किती बक्षीस आहे? 1,11,11 सालाबादप्रमाणे मानाची आपली दहीहंडी बरोबर. आणि यावर्षी 2025 दहीहंडी आपण बघणार आहोत आता संपूर्ण कार्यक्रम आणि सगळे त्यांचे कार्यकर्ते आहेत तिकडे. खास तुमची फरमाइश या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. आइए दोस्तों, ये चलते हैं अभी मस्जिद की बाजार पर और जो गीत बिजू शाह की संगीत से सजा हुआ था और जिस गीत ने पूरे हिंदुस्तान में नहीं तो हिंदुस्तान के बाहर के लोगों को भी पागल बनाकर छोड़ा है, वही गीत आपके सामने लेकर आ रहे जो सदाबहार है टिक टिक बरसा पानी लेकर आइए. और के साथ सुल्तान लेडीज की एक कलाकार टिक टिक बरसा सर्वांची आवडणारी एक कलाकृती कार्यक्रमाच्या आम्ही सादर करत आहोत. टिक टिक बरसा पाणी. हे सांगलं काय का हो आली गेलो नाव कुठे अजय चला सज्ज होऊयात. वरची पेठ राजापूर गोविंदा पदक. त्यानंतर गांगो माऊली फोंडा घाट गोविंदा पदक त्यांनी देखील सपोर्ट केलेला आहे, रिंगण केलेला आहे. त्यांचे आपण मनापासून कौतुक करूया. जोरदार टाळ्या वाजवा. वरची पेठ राजापूर गोविंदा पथक 1 2 3 4
4 थर तर सज्ज झालेले आहेत. 5व्या थरासाठी प्रयत्न चालू आहेत. पाचवा थर सज्ज झाला आणि त्यावरती अजून एका 6 थरांची सलामी. टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा. वरची पेठ राजापूर गोविंदा पथक. मानवी मनोरे रचत आपल्या जीवनामधला हा अद्भुत खेळ. आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न. खेळ पाहण्याची सुवर्ण संधी माजी आमदार प्रमोद जटार मित्रमंडळ कासाडे यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यामधून होऊ घातलेली दहीहंडी 2025 लावण्याचं कॉकटेल या रंगमंचावर आम्ही सादर करणार आहोत. पहिली लावणी आहे चित्रपट. आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्र लावणी पहिली घेणार आहोत आणि त्यानंतर साई तामणकर यांची संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक लावणी शोमध्ये गाजत असलेली एक नवीन लावणी या रंगमंचावर आम्ही सादर करणार आहोत. या लावणीचे बोल आहेत आले तुम्ही. पुन्हा एकदा बैठकीची साथ देत आहेत आपले होती होणार यासिन माहू यांचे पट्टे शिक्षण मान्य सज्ज झालेले आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे तुमच्या टाळ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत जेणेकरून गोविंदा पथकातील सगळ्या गोविंदांचं मनोधैर्य वाढेल. 1 2 3 4 थर आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 5 6वा थर आणि त्यावरती अजून एका 7 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गोविंदा पथक गोविंदा घाट. वा टाळ्या तर जोरात वाजल्याच पाहिजेत. वरची पेठ गोविंदा पथकाने देखील रिंगण करण्यासाठी सहकार्य केले आहे. त्याबद्दल दोन्ही पथकांचं आपण कौतुक करूया. इच्छित फळापर्यंत जाण्यासाठी केलेलं सहकार्य खरं तर जीवनामध्ये खूप उपयोगी पडतं आणि या सहकार्यामधून 7 थरांची अद्भुत अशी सलामी पहिल्याच प्रयत्नामध्ये 7 थरांची अद्भुत अशी सलामी दिलेली आहे आणि त्यामुळेच आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. महिला जिल्हा सरचिटणीस भाजपा पूजा जाधव मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. बोला बोल बजरंग बली की
ठिकाणी बोल बजरंग बली की गोपे ए बाजू करो अरे बोल बजरंग बली की जयनुमान गोविंद पथक आंबेवाडी राजापूर गोविंद पथक मानवी मनोरे रस्ता आहे इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक खांदे अनेक हात एकत्र आलेले आहेत असंच सहकार्य प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकमेकांना करायचं आहे एक सलामी जयनुमान गोविंद पथक आंबेवाडी राजापूरने दिलेली आहे ज्यांच्या या गोविंदा पथकासाठी जोरदार एकदा टाळ्यांचा आपण कडकडाट करूयात 7वं गोविंदा पथक आहे आमच्या या उत्सवामध्ये सहभागी झालेलं माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळ कासर्डे आयोजित गोविंदा पथकांसाठी एक वेगळी पर्वणी आणि यावेळेला चौथा थर बोल बजरंग अरे बोल बजरंग धन्यवाद. नांदगाव गोविंद पथकातील गोविंदाला त्यांच्या सहकार्याने विनंती आहे आपण मुख्य
जोरदार तालियां होनी चाहिए। आइए दोस्तों, लेकर चलते हैं फिर से दो ऐसे गीतों की तरफ जो 90s के जमाने में सबसे बड़े सुपर हिट गीत साबित हुए थे। दोस्तों 90s के जमाने में बड़े बड़े संगीतकारों ने पूरे हिंदुस्तान में अपने पैर जमाए रखे थे। ऐसे में दो गीत आप सब लोगों की पसंद बन गए, तो ऐसे ही एक दो गीतों का कॉकटेल आपके सामने लेकर आए जिन गीतों से आप प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं। मानवी मनोरंजन रचण्यासाठी सज्ज झालेलं गोविंदा पथक तुम्ही पाहता आहात। नीनादेवी गोविंदा पथक कनेरी राजापूर। त्यानंतर महिलांचं गोविंदा पथक देखील सलामी देणार आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, थोडं आपण जर पुढे आलात तर अजून बरं होईल, जेणेकरून सपोर्ट मिळेल नीनादेवी गोविंदा पथकाला। सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत, थर रचले जात आहेत, मानवी मरण रचले जात आहेत। चौथ्या थराचा प्रयत्न पूर्ण झालाय, पाचव्या थराकडे वाटचाल करतायत। शर्तीच्या प्रयत्नात होतोय पाचवा थर पूर्ण। नीनादेवी गोविंदा पथक कनेरी राजापूर 5 थरांची सलामी या पथकाने दिलेली आहे। हे 10वं गोविंदा पथक आमच्या या माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळ कासाडे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये 10व्या क्रमांकावरती सलामी देणारं पथक आपल्याला मिळालंय। शिवशक्ती महिला गोविंदा पथक मुंबई करू नका। आदिशक्ती नारी शक्तीचा पराक्रम तुम्ही पाहत आहात। महिलांसाठी स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट महिलांनी दिलेली ही सलामी कायमचा कडकडाट नक्की चालू ठेवा। शिवशक्ती महिला गोविंदा पथक डोंबिवली 1 2 3 4 5 थरांची सलामी।
मुलांचा जल्लोष अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगळ्या कामाने त्यांनी आपली एक वेगळी छबी सोडली आहे, वेगळी ओळख निर्माण केली. अल्पावधीमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये राणे कुटुंबांचा आवाज, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आवाज म्हणून ते महाराष्ट्रभर सगळ्यांच्या गळ्यातले ताईत बनले. असे आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय नितेशजी राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आपण स्वागत देखील केलेलं आहे. साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर झालेलो आहोत. आपण साहेबांना विनंती करूया. खरं तर कोकणी जनतेने राणे कुटुंबावरती सातत्याने प्रेम केलंय. आपल्या मोठ्या साहेब देशामध्ये मोदी सरकार, केंद्रामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये फडणवीस सरकार आणि तुम्हा आम्हाला सांगायला सार्थ अभिमान वाटतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे सरकार, राणे सरकार, राणे सरकार. भारत माता की जय, जय श्रीराम. व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सन्मान्य प्रमोद जठार साहेब, भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप तळेकरजी, आमचे मनोज रावराणे, जठार वहिनी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, दरवर्षीप्रमाणे न चुकता आमच्या जठार साहेबांच्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांची भेट घेण्यासाठी आवर्जून आलेला आहे. फक्त यावर्षी थोडा वेगळा आहे. काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कणकवलीचा आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे आणि आपण सगळ्या जणांनी जी साथ दिली, आशीर्वाद दिला, त्याचमुळे आज मला राज्याची आणि जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळते. सन्मान्य जठार साहेबांच्या माध्यमातून हा जो भव्य देव हे दहीहंडी उत्सव दरवर्षी आयोजित होतो, तिथे सगळ्या पूर्ण सिंधुदुर्गापासून रत्नागिरीपर्यंत सगळेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थित राहतात आणि आज जी मुंबई, पुणे, अन्य शहरांमध्ये जी काही गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतो तोच आमच्या कासाड्यामध्ये आमच्या जठार साहेबांच्या दहीहंडीला पाहायला मिळतो. यासाठी मी सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो. जठार साहेब नेहमीच माझ्या राजकारणाच्या ह्या प्रवासामध्ये त्यांनी नेहमीच मला साथ, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला केलेलं आहे. आजही मंत्री झाल्यानंतर सातत्याने या कोकणाच्या विकासासाठी, या कोकणाच्या प्रत्येक तरुण तरुणीच्या आणि दोन हाताला नोकरी मिळण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी कोण सातत्याने अगर आवाज उचलत असेल, प्रयत्न करत असेल, पाठपुरावा करत असेल तर ते फक्त आदरणीय प्रमोद जठार साहेबच आहे. हे मी आवर्जून या निमित्ताने सांगेन. आणि म्हणून मी जसा गेल्या वर्षी आमदार म्हणून आलो आणि आज पालकमंत्री झालेलो आहे, तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुढच्या वर्षी दहीहंडीला येत असताना आमच्या जठार साहेबांच्या पण नावाच्या पुढे जबाबदारीचा पण निश्चित पद्धतीने लागेल आणि सगळ्या सहकार्याला मी देतो. परत एकदा इकडे उपस्थित असलेल्या सगळ्याच दहीहंडी उत्सवाच्या पथकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद. गावची तानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची जयंती सोडण्यासाठी